हरिओम. अध्याय 6. ओवी क्रमांक 457 ते 473. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. जरी तो परतंत्र असला तरी पूर्वजन्मीचा योगाभ्यास त्याला आपल्याकडे ओढतो. फार कशाला, योगासंबंधी केवळ जिज्ञासू असूनही शब्द ब्रह्माचं तो अतिक्रमण करतो. म्हणजे वेद रहस्यासारखा गूढ अभिप्राय अथवा समाधीचा अनुभव हे याच स्थितीत त्याला सहज साध्य होतात. आणि मागील जे सद्बुद्धी तेथ जीविता जाहाली होती अवधी मग तोची पुढती निरवधी नवी लाहे. तेथ सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने. तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय तेथ सौरसे वीण जाय बुद्धी तयाची. बळिये इंद्रिये येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे. ऐसे नेणो काय आपैसे तया तेची कीजे अभ्यासे समाधी घरपुसे माणसाचे. जाणीजे योगपीठीचा भैरवू काय हा आरंभरंभेचा गौरवू की वैराग्य सिद्धीचा अनुभवू रूपा आला. हा संसार उमाणिते माप का अष्टांग सामग्रीचे द्वीप जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे. तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्ध भांडारी हुनी काढिला दिसे तेणे माने रूढला साधक दर्शे. आणि मागच्या जन्माची चांगली बुद्धी जी त्याला मागील जन्माचा शेवट होण्याच्या वेळी प्राप्त झाली होती तीच चांगली बुद्धी मग या जन्मी त्याला सतत नवी प्राप्त होते. एखादा भाग्यवान पुरुष पायाळू असून त्याला डोळ्यात घालायला दिव्यांजन मिळाल्यावर तो जसा पाताळातील द्रव्य सहज पाहतो त्याप्रमाणे ज्या सिद्धांतात बुद्धीचा प्रवेश होत नाही अथवा जे सिद्धांत केवळ गुरुकडून खरोखर कळायचे असतात त्या सिद्धांतात त्याची बुद्धी प्रयत्न वाचून प्रवेश करते. बलवान इंद्रिय मनाच्या अधीन होतात. मन प्राणवायूशी एक होतं आणि प्राणवायू अनायासे मूर्ध्नी आकाशास मिळू लागतो. असं सहजच कसं काय होतं हे समजत नाही.
अभ्यास त्याला आपोआप येतो आणि समाधी त्याच्या मनाचं घर विचारित येते. हा योगभ्रष्ट पुरुष योगरूपी आसनावरील जणू काही भैरव देवच अथवा योगारंभ रूपी केळीची शोभाच किंवा जणू काय वैराग्याच्या पूर्णतेचा मूर्तिमंत अनुभवच आकाराला आलेला असतो. हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचं मापच किंवा अष्टांग योगाची सामग्री दाखवणारा जणू दिवाच होय. ज्याप्रमाणे सुवासानेच चंदनाचं रूप धरावं त्याप्रमाणे हा पुरुष जसा काही संतोषाचाच बनवलेला अथवा सिद्धांच्या समुदायातून काढलेला असावा इतक्या योग्यतेचा साधक दशेतच तयार झालेला दिसतो. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्ध ततो याति परां गतिम्. आणि योग मार्गाचं प्रयत्नपूर्वक आचरण करणारा तो योगी पापापासून शुद्ध होऊन अनेक जन्मांनी योगसिद्धी मिळवतो. नंतर अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला म्हणजे मोक्षाला जातो. जे वर्ष शताची कोडी जन्म सहस्रांची आडी लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची म्हणून साधन जात आघवे अनुसरे तया स्वभावे मग आयतिये बैसे राणीवे विवेकाचिये पाठी विचारितया वेगा तो विवेकुही ठाके मागा मग अविचारणीयते आंगा घडो निजाय तेथ मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवनपण सरे आपण मुरे आकाशही प्रणवाचा माथा बुडे ये तुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची बोलू बहुडे तया लागी ऐसी ब्रह्माची स्थिती जे सकळा गतीसी गती तया अमूर्ताची मूर्ती होऊन ठाके तेणे बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेबो बुडाली लग्न घटिका आणि तद्रूपतेसी लग्न लागोन ठेले अभिन्न जैसे लोपले अभ्र गगन होऊन ठाके तैसे विश्व जेथ होये मागवते जेथ लया जाये ते विद्यमानेची देहे जाहला तोगा. कारण की कोट्यवधी शतवर्षात हजारो जन्मांचे प्रतिबंधक उल्लंघन करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला येऊन पोचला.
म्हणून जेवढी साधनं आहेत तेवढी सर्व साधनं आपोआप त्याच्या मागे येतात. नंतर तो आयताच विवेकाच्या राज्यावर बसतो. नंतर विचाराच्या वेगामुळे तो विवेकही मागे राहतो आणि मग विचारांच्या पलीकडचं जे स्वरूप ते तो स्वतः बनतो. त्या ठिकाणी मनरूपी मेघ नाहीसा होतो आणि वाऱ्याचा चंचलपणा संपतो. आणि त्याचप्रमाणे आकाश देखील आपण आपल्यातच मूर्त. तो ओंकाराच्या अर्धमात्रेत लीन व्हावा इतकं त्याला शब्दातीत सुख मिळतं. म्हणून त्याच्याविषयी शब्द अगोदरच परत फिरतो. अशी जी ब्रह्माची स्थिती ती सगळ्या गतींची गती आहे, त्या निराकार ब्रह्मस्थितीची हा मूर्ती होऊन राहतो. त्याने मागील अनेक जन्मात विक्षेपरूपी केर कचरा काढून टाकला, म्हणून या जन्मी उपजता क्षणीच लग्न घटका बुडाली. म्हणजेच त्याचा कर्मक्षय होऊन ब्रह्माशी ऐक्य होण्याची वेळ प्राप्त झाली. आणि ज्याप्रमाणे ढग नाहीसा झाला म्हणजे तो आकाशाशी एकरूप होतो, त्याप्रमाणे ब्रह्मरूपाशी त्याचं अभिन्नतेने लग्न लागतं. त्याप्रमाणे अर्जुना, ज्या स्वरूपापासून विश्व उत्पन्न होतं आणि फिरून ज्या स्वरूपी ते विश्व लीन होतं, ते स्वरूप तो याच देहाने होतो. हरि ओम.